नमस्कार, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. पीठ न मळता, न लाटता हा आलू पराठा मी बनवलेला आहे आणि इतका छान मऊ लुसलुशीत होतो. हा तुम्ही लहान मुलांसाठी डब्यामध्ये देऊ शकता, नाश्त्यामध्ये करू शकता आणि अगदी 15 मिनिटात होणारा हा पराठा आहे. तर रेसिपी पुढे पूर्ण रेसिपी बघा आणि जर तुम्हाला आवडली तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथे इन्स्टंट आलू पराठा बनवण्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे. हे पीठ एका बाउलमध्ये घालून त्याच वाटीने 1 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी 1 बटाटा उकडून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. तो आपल्याला यावरती किसून घ्यायचा आहे म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे. नुकतीच मुलांची शाळा चालू होणार आहे आणि लहान मुलांसाठी तुम्ही 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी देखील असा पराठा तुम्ही बनवून देऊ शकता. फक्त इथे हिरवी मिरची स्किप करायची आहे. ते नाही टाकली तरी देखील तो पराठा छान लागतो. तर इथे मी एक कांदा घेतला आहे बारीक करून आणि बारीक मिरची करून घेतली आहे 2-3 मिरच्या आणि मीठ आणि हळद घालून अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. टाकलेले जिन्नस व्यवस्थित मिक्स करून एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालायचा. तर हे बघा अगदी छान सगळीकडे आपलं चटणी मीठ, हळद मीठ लागलेलं आहे. तर हा गोळा आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून आपला पराठा मऊसूत असा होईल. बटाटा पूर्ण घट्ट असल्यामुळे थोडंसं मी हातानं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर तुमच्या पीठ जर जास्त घट्ट झालं असेल, तर कदाचित तुम्हाला यापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागू शकेल. ते डिपेंड आहे बटाट्यावरती, की तुम्ही केवढा बटाटा यूज करताय. तर अशा पद्धतीनं पिठाचं पातळ एवढं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर मला थोडंसं चाखून बघितल्यानंतर मीठ कमी वाटलं म्हणून पुन्हा मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. तर हे मीठ सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि नॉनस्टिकच्या पॅनवरती 1 पळी बॅटर आपल्याला ओतायचं आहे. तुम्ही छोटे-छोटे केले तरी चालतात, कारण छोटेच करायचे. जर मोठे केले तर ते परतायला येत नाहीत आणि ते फाटले जातात. तर अशा पद्धतीने हे बॅटर 1 चमचा पसरवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं वेट करायचं आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला याला भाजायचं आहे. मोठा गॅस केला तर खालचे भाग सगळे जळून जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय मी हातानं देखील उचलते. एवढा सुंदर आणि टेस्टला तर इतका सुंदर हा लागतो. तर हा पराठा तुम्ही छोट्या मुलांना डब्यामध्ये देऊ शकताय, सकाळी नाश्त्याला देऊ शकताय. वरून तुपाची धार टाकायची अगदी इतका छान दिसायला तर इतका सुंदर आणि त्याहून चवीला त्यापेक्षाही सुंदर असा हा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय लुसलुशीत असा हा पराठा. लहान मुलं तर आवडीने खातील असा हा आलू पराठा तयार झालेला आहे. तुम्ही डब्याला जरी दिलात तर ते आवडीनं संपवून येतील असा हा पराठा दह्यासोबत, चटणीसोबत किंवा असाच देखील खाल्ला तरी देखील हा छान लागतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी छान हे पराठे होतात आणि तुमची रेसिपी कशी झाली होती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.